आज आपण मोनर वैतरणा नदीवरती आलेलो आहोत। या ठिकाणी सायलंटच्या बाजूलाच जी मोनरला पाणी पुरवठा करणारी जी वाहिनी आहे ती तुटलेली आहे आणि ती पाण्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कुठे नक्की तुटलेली आहे ही दिसत नाहीये, पण ही काल तुटलेली आहे। मे मध्ये आपण न्यूज केली होती आणि ग्रामपंचायतीला सांगितलं होतं मोनरच्या की ही जी पाण्यामध्ये आहे ती वाहून जाईल, परंतु ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष असल्यामुळे ही पाईपलाईन तुटलेली आहे आणि ह्याचा मनस्ताप पूर्णपणे ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे। कारण की जर मे मध्ये पूर्वकल्पना देऊन सुद्धा किंवा ग्रामपंचायती येऊन ह्या ठिकाणी पाहणी सुद्धा केली असेल, पण ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष असल्यामुळे ही पाईपलाईन आहे ही तुटलेली आहे आणि ही वाहून गेलेली आहे। ग्रामपंचायत बोलते आज रिपेअरिंग होईल, परंतु पाण्याचा प्रवाह आपण बघितला तर पाणी थांबल्यानंतरच ह्या ठिकाणी कुठलंही काम होऊ शकतं, परंतु पाण्याचा प्रवाह इतका आहे आणि मुसळधार पाऊस एवढा पडत आहे त्यामुळे वाटत नाही की ही पाईपलाईन 2 दिवस तरी रिपेअर होईल असं। परंतु लवकर झाली रिपेअरिंग तर चांगलीच गोष्ट आहे, पण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळेच ह्या ठिकाणी हा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे, अशीच नागरिकांमध्ये चर्चा आहे। मोनर गावाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वैतरणा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे तुटल्याने संपूर्ण गावाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 21 जुलैच्या सायंकाळी घडली। जलवाहिनी नदी काठालगत असल्याने मुसळधार पावसात वाढलेल्या पाण्याचा वेगाचा फटका बसून ती तुटल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमुळे मोनर गावातील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट ओढावले असून दैनंदिन गरजांसाठी पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे। ग्रामस्थांच्या मध्ये संबंधित जलवाहिनी नदी काठावर धोकादायक स्थितीत असल्याची माहिती यापूर्वीच ग्रामपंचायतीला देण्यात आली होती। पावसाळ्यापूर्वीच ही पाईपलाईन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केली असती तर आज ही वेळ आली नसती, असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सध्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दुरुस्तीचे काम तातडीने करणेही शक्य नसल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे पाऊस थांबणार कधी, दुरुस्ती सुरू होणार कधी आणि गावाचा पाणी पुरवठा पूर्ववत होणार कधी, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। दरम्यान पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, तसेच जलवाहिनीचे कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करून भविष्यात अशी वेळ पुन्हा येणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पावसाळा दरवर्षी येतो, पण नियोजन मात्र अजूनही कोरडेच। संकट आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आधीच उपाययोजना केली असती तर आज मोनरकरांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली नसती। जी पाण्याची पाईपलाईन आहे ती काल पाण्यामुळे वाहून गेलेली आहे आणि पाणी पुरवठा मोनरचा बंद झालेला आहे। काय बोलणार त्याबद्दल? या अगोदर आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा ही ग्रामपंचायत निष्काळजीपणे घेते। कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम झालं नाही आणि यांना फक्त लोकांचे हाल करणे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा गढूळ पाणीच गावकऱ्यांना पुरवठा होतोय। ग्रामपंचायत गेले 3 वर्षापासून या गोष्टीवर कुठल्याही प्रकारे ठोस कारवाई करत नाहीत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।